काय तर तिथून पुढं आल्याच्या नंतर तर MS14 वाल्याची गाडी भेटली. तर पूर्णपणे कांदा भरलेला आहे त्याच्यामध्ये. तर डायरेक्ट 14 टायर गाडी आहे ती चालली असणं शक्यता भुवनेश्वर इकडं दोस्ताना ग्रुप. तर आपण भावना आपण आलेले आता कारंजाच्या जवळ कारंजा राहिले आपल्याला 20 किलोमीटर. तर आपली गाडी 80 लोक आहे आणि भाऊ पण 80 ना चाललेला आहे फुल रिपीट. तर कोकण्या राहिलाय माग. तर आता बंधून ब्रेक ठेवलेला आहे. तर उतर आलेला आहे पुढं चांगलाच मोठा त्याच्यामुळे त्याने भाऊ नाही का ब्रेकवर पाय दिला आहे आणि हा आपण चालेल सांग त्याच्या पुढं निघायची तयारी. तर कोकण्या सुद्धा आपल्या मागच लावून धर. ते पण पुढं माहिती का कारंजामध्ये कातरक्याचा माल सावनेरचा आहे. तो कारंजावरून लेफ्ट मारून खाली उतारणार तिथून मग अमरावती वगैरे होऊन जाणार आहे अमरावती वरून. तर आपला मागच्या वेळेस सावनेरचा माल होता. आपण नागपूर गेलो नागपूरवरून डायरेक्ट सावनेर बॉर्डर वगैरे तर तिकडं खाली घ्यायला गेलो. तर म्हणलं कसं जायचं ते म्हणतं नाही म्हणतं तसं ते लांब पडतं. म्हणलं बरं काय हिशोबाने नाही भाऊ आपण म्हणायचं करायचं आहे. तर पाहिलं का ट्रकवाल्याला आपण केलं आता ओव्हरटेक. ट्रकवाला गेलाय माग. त्याच्यानंतर आज पुढं 2 गाड्यावाले त्यांच्याच ग्रुपवाले दिसते मला. मग काय तर आलतो आता कारंजा एक्झॅक्ट जवळ. तर हे एक्झॅक्ट पॉइंट. तर आता 2 मिनिटं थांबू. कोकण्याला पाहू काही विचारू कुठून जातो वरून खालून का. तर इकडून सुद्धा रोड आहे तो म्हणतो पण मला तर नाही वाटत आहे म्हणून रोड. पण आज पण वरून मार्गे आहे रोड एक. तर मागच्या वेळेस आपल्याला जायचं होतं ना तेव्हा मॅपला तिकडूनच दाखवलं होतं पण आपण काही गेलो नव्हतो. तर तेव्हा आलेला आहे त्याला विचारून घेऊ कुठून जातो काय. म्हणजे कसं जर खालून जायचं असलं तर त्याला युटर्न करणं आहे. युटर्न करून खालून वगैरे टोल फाडून राईट साईडला टर्न मारून जाणे. आणि आपल्याला तर तुम्हाला माहिती आपल्याला सीधा जाणं आहे. म्हणजे नागपूरपर्यंत काय हल्लं नाही आपल्याला. काम ते रोडला खाली करायची गाडी. तर जो आलेला आहे मागून आपण 2 मिनिटं गाडी साईडला जाऊ हे त्याला विचारपूस करू कसं काय नियोजन येतो त्या हिशोबाने. तर थोडी रस्त्यावर जाऊ म्हणजे त्याला पण थांबायला भेटन असं. तर येऊन द्या त्याला काय करतो त्याला विचारून घेऊ. हँड ब्रेक टाकलं तर आली कोकणी बंधूची महिना इकडून. तर यो कोकणी कस करणार आहे खालून चालला का. बरं मग काय जातो आम्ही पण वरून. मग जातो मग वरून. इकडं पाणी बिनी भरून घे. तर आता त्याला पाणी बिनी भरायचं आज होतं तर टाइमपास लाईट चालला. पानी तो पीना पड़ेगा ना भाई. पानी नहीं पिएगा तो जमेगा कैसे मेरे भाई. ठंडा पानी है. पाणी लागत भाऊ आपण म्हणतो. पाण्याशिवाय काय नाही रे. गाडी सुद्धा पाण्यावर चालत विषय अशी कोणती वस्तू बिना पाण्यात चालते. लोखंड तयार करायला सुद्धा पाण्याची गरज लागते. तर मग जातो दमन मी पण हातवर करतो का खालीकडे कातवर घेऊन देतो ना. चला मग काय त्याचं आवडलेलं आहे. तर आपलं बरं आहे भाऊ आपल्याला नाही का जार ठेवायला मागं जागा आहे. स्लीपर कॅबिन असलं ना एवढाच फायदा ज्यादा असतो का नाही का. जार वगैरे ठेवायला जागा राहते सगळं. तर आता तो खाली उतरून आला पाहू काय म्हणतो काही नाही कळलं आपल्याला. तर चला जरा एकदा नाही का ऑल द बेस्ट टाटा बाय बाय काय असेल ते भेटून. कोकण्या बंधू त्याचं चालू आहे नियोजन ब्लॉक शूटिंगचं. आता इथून आता लेप मारून खाली जायचे. खालच्या रोडने खाली करायचं.
रिक्षा जाणार आहे आता इथून समृद्धीने सरळ नागपूरला आले नागपूरला खाली करायला जाणार आहे काय चला निघे जाऊ आपण चला भाई जाऊ का मग 100% लक्ष राहू द्या आमचं तुमच्याकडे लक्ष आहे तुम्ही या खाली बरोबर बघतो आले कामचा नंबर लक्षात राहील चल जाऊ का जाऊ का मग ओके ओके बॉस जा दमाने दमादमाने आता काय 1:30 वाजली सकाळपर्यंत जातोय आपण आरामशीर 4 वाजेपर्यंत कारण अमरावतीपर्यंत जायचं 1:30 वाजली मानल्यावर तर भावांनो आपण आलेले आता अमरावती एक्झॅक्ट तर हे अमरावती एक्झॅक्ट आले समोर 500 मीटर तर आता याच्यानंतर आपल्याला लागन धामणगाव मग पुलगाव वर्धा सिद्धी बुट्टेबोरी अँड नागपूर तर आता आपण तुम्हाला माहिती आहे कुठे अमरावती एक्झॅक्टला म्हणजे मालेगाव एक्झॅक्ट थोडक्यात आपलं सॉरी मालेगाव नाही आपलं याचं नेर चौक मध्ये मग काय आलतो आता इथं पंपावर तर इथं समोर पंप आहे भारतचा पंप आहे नाही का तर आता आपण गाडी लावलेली एकदम साईडला का लावली आता तुम्हाला सांगतो आता नाही का गाडी लावलेली घरात झोपायचा टाइम आहे तर घडी आराम करू नाही का 2 तास 2-1 तास तर गाडी लॉक करतो माझ्या साईडला आता इकडून नको तर आत्ता वाजलेले किती आहे तुम्हाला दाखवतो 2:26 तर तू काचवर करून घे फक्त नाही का जागा राही तर हा गाडीवर जागा राहणार मग नंतर हा जो पण आपण जागा राहू नाही का तर याचा चार्जर काढून घेऊ तर चला मग काय झोपू गडीवर मग काय तर आता वाजले ते 4:30 मग मस्त पैकी तोंड बिंड धुतलं मग निघलो तिथून 4:32 आता दिप्या झोपलेला आहे आणि आपली ड्युटी चालू झालेली 2 तास झोपलो मस्त आता डायरेक्ट 80-90 फार जाऊ रनिंग वर की तो काय विशेष नाही मग करा शोध होतो मागा त्याच्यामुळे डायरेक्ट पडी घेतली थांबलो नव्हतो आता डायरेक्ट रपा रनिंग वर डायरेक्ट नागपूरला जाऊन बाराटीवाला तिथे जाऊन थांबता येईल नाही का मग काही तर भावना आलता आता धामणगाव एक्झॅक्टला तर नेर चौकाच्या नंतर पुढे धामणगावचे एक्झॅक्ट आहे तर हे धामणगाव एक्झॅक्ट आलेलं आहे समोर तर आता याच्यानंतर येणार आहे पुलगाव म्हणजे आता धामणगाव पासून आपल्याला राहिलेलं आहे 130 किलोमीटर नागपूर आणि प्लस 10 म्हणजे 130-35 किलोमीटर आहे तर बघू शकता आता झोपतून उठल्यामुळे डोळे कसे एकदम असे लाल भडक झालेले तर त्याच्यामुळे नाही आपण निवांत चाललेलं आहे 80 ना तर हे पाहिलं का यवतमाळ एक्झॅक्ट नाही का किती मोठं आहे वाव व्हेरी नाईस मग काही तर भावना आलतो आता पुलगाव एक्झॅक्टला तर आता एक्झॅक्ट पास केल्याच्या नंतर आपल्याला पुढलं एक्झॅक्ट पडणार वर्धा मग सिद्धीचं त्याच्यानंतर डायरेक्ट नागपूर तर नागपूर राहिलं किती तुम्हाला दाखवणार मी आता तर नागपूर राहिलेलं आहे आपल्याला आता 105 किलोमीटर 105 मला आलाय परत कटाळा आता असं वाटतंय निवांत चला तर आपण निवांत म्हणजे आपण 100 ना लॉक करून दिली निवांत म्हणजे काय म्हणणं तर भावना तर हे पाहिलं का भारतचा पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंपाच्या नंतरचा विषय म्हणजे आपलं वर्ध्याचं आउटगेट तरी आलं वर्धा आर्वी वर्धा एक्झॅक्ट पॉइंट
तर आज राहिलेलं आहे तर नागपूर 82 किलोमीटरचा 82 किलोमीटर साठी आपल्याला 1 तास रन कव्हर करावं लागणार. आता आपण चाललेलो आहे आता 100. का तर सूर्य मामा फार डोक्यावाल्याला हे वाजलेले आता 7 आणि आपण परत झोपलो होतो उठले की नंतर परत. त्याच्यामुळे आपल्याला आता परत गाडी दाबावं लागल म्हणून आपण आता गाडी दाबणार आहे 100 90 100 90 100. चला मग पाहू अजून. मग काय तर भांडण समृद्धी वगैरे पास करून आलं तर पुढं. तर आता आपण पाहिलं पुढे आता इथून नागपूर रोडला आपल्याला टर्न मारायचा लेफ्ट साईडला खाली वळायचं. सरळ जर गेलं तर समोर टोल लागा 1-1.5 किलोमीटरवरच. त्याच्यामुळे डायरेक्ट आता सिटीतून टाकायची. आता 7:45 वाजत आलेले तरी टाकली आपण सिटी मधून. पाहू आता घेऊ काढून रप रप. समृद्धीच्या खाली उतरताना टोलवर व्हिडिओ नाही घेतला मी, पण ती डायरेक्ट खाली आल्याच्या नंतर सर्कल पास करून आले व्हिडिओ घेतला तर नव्हता घेतला. तर आता डायरेक्ट इथून सरळ जायचं 22 किलोमीटर आपल्याला लोकेशन आहे. अजून तिथं आपल्याला म्हणजे किती 8 वाजून 18 मिनिटात पोचू आपण अशा हिशोबाने जायचं. आता चला मग काय पाहू पुढं कसं.